शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना आश्वस्त केलेलं आहे की आपल्याला बिलकुल चिंता करण्याचं काही कारण नाही। परंतु आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळामध्ये त्याचे पूर्वी जे निकष केलेले होते त्या निकषांच्या बाहेर जाऊन, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स पेअर नको, काही नोकरदार वर्ग, त्यांनी पण लाभ घेतलेला आपल्याच महिन्यांनी दाखवलेला आहे आणि म्हणून पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळायला पाहिजे आणि म्हणून यासाठीची जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित करणं, मला वाटतं की बऱ्यापैकी भगिनींचं तर KYC संपन्न झालेलं आहे आणि म्हणून कोणाही बहिणीला चिंता करण्याचं काही कारण नाही। तर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय दिलासादायक बातमी आलेली, आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे यांनी सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना चिंता करू नका असं म्हटलं आहे आणि कुणालाही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे आणि एक आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की महाराष्ट्रातील कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही बाद करणार नाही आहेत किंवा त्यांना अपात्र घोषित करणार नाही आहेत। त्यांची जी काही KYC राहिली असेल किंवा मग त्यांचे जे काही हप्ते बाकी राहिलेले आहेत ते हप्तेसुद्धा त्यांना देणार आहोत आणि KYC सुद्धा आम्ही त्यांना पुन्हा चालू करणार आहोत, अशाच त्यामागचा उद्देश आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून, आणि दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे की जे काही एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री, यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील तमाम ज्या काही लाडक्या बहिणी त्यांची KYC झालेली नाही आहे किंवा मग ज्यांना हप्ते आले नाही आहेत त्यांना टेन्शन घेण्याचं कुठलंही कारण नाही आहे, त्यांना सर्व काही सुरळीत चालू होणार आहे। आता यामध्ये एक गोष्ट त्यांनी स्पष्ट सांगितलेली आहे की ज्या महिला निकषात बसत आहेत त्यांनाच ही KYC मिळणार आहे मुदतवाढ आणि त्याचबरोबर त्यांना जे काही हप्ते आहेत ते सुरू होणार आहेत। म्हणजेच की एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या महिला पात्रता बसतात, निकषात बसतात, ज्यामध्ये की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही आहेत, ज्या सरकारी नोकरीवर नाही आहेत किंवा मग ज्यांचे जे काही टॅक्स पेअर नाही आहेत किंवा मग 2.5 लाखाच्या पेक्षा त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते कमी आहे, याच महिलांना ही पात्रता मिळणार आहे आणि यांचं जे काही KYC आता चुकलेली आहे त्यांना पुन्हा दुरुस्तीसाठी हे ऑप्शन पुन्हा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर घाबरायचं नाही आहे, ज्यांची KYC चुकली असेल, ज्यांची KYC राहिलेली असेल त्यांना पुन्हा KYCसाठी ऑप्शन मिळणार आहे, यावरून असं दिसत आहे। तर ही खूप मोठी एक बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे। एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कुणालाही आम्ही बाद करणार नाही आहोत, सर्व लाडक्या बहिणींना आम्ही पुन्हा ऑप्शन देणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।